खरं बघायला गेलं ना तर मिसळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तयार केली जाते. फक्त करण्याच्या आणि खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ठराविक ठिकाणी ती पावासोबतच खाल्ल्या जाते. तुम्ही जर तिकडे नागपूर साईडला जाल ना तर हीच मिसळ तुम्हाला पोह्यावरती तर्री मारून दिली जाते. कुठे एकदम स्पायसी राहील तर कुठे एकदम माइल्ड, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही मिसळ तयार केली जाते. आणि मोस्टली लोक जेव्हा आउटिंगला जातात ना, इकडे पुणा, मुंबई, कोल्हापूर या साईडला किंवा नाशिक, तर तिथे हमखास मिसळ पाव खाल्ल्या जाते. कारण हा पदार्थच असा आहे की अगदी पोटभरीचा आहे. म्हणजे 2 पाव तुम्हाला दिले ना तर अगदी तुमचं पोट भरून जाते. इव्हन तुमच्याकडे गेस्ट जरी येत असेल ना आणि त्यांना जेवायचं नसेल तर तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. अगदी पोट भरून जाईल आणि म्हणजे अगदी रिच पण वाटतो आणि पोटभरीचा पण आहे. बरं, ही मिसळ तुम्ही पावासोबतच खाल्ली असं जरुरी नाही आहे. तुम्ही छान भाकरीसोबत कुचकरून सुद्धा ही खाऊ शकता. तुम्ही पोळी कुचकरून खाऊ शकता. इव्हन तुम्ही असं छान आसट-आसट भातासोबत सुद्धा ही मिसळ खाऊ शकता. पण ट्रेंडिंगमध्ये म्हणाल तर मिसळ पाव हे असं एक समीकरण झालेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही मिसळ खाऊ शकता. काही का असेना, पण पदार्थ मात्र एक नंबर आहे. आणि त्या मिसळमध्ये छान अशी शेवपापडी, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू आणि मस्त मस्त तो सॉफ्ट असा पाव. वाहाहा! म्हणजे डिश पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण महाराष्ट्राची फेमस मिसळ पाव तयार करणार आहोत. अर्थात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी याची करण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे आणि मी पण माझ्या पद्धतीने तयार केलेली आहे. पण झाली मात्र एक नंबर. म्हणजे 10 लोकांसाठी ही मिसळ पाव आज आपण तयार करतो आहे. सुपर होते. म्हणजे अगदी घरी तयार केलेला फ्रेश मसाला आपण त्याच्यामध्ये वापरला, त्याच्यामुळे हा फ्लेवर एकदमच मिसळीचा येणार आहे. सो रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. मी इथे 2 वाटी मटकी रात्री भिजत घातलेली आणि सकाळी उठून त्याच्यामधलं पाणी काढून टाकलं आणि नंतर त्याच्यामध्ये 2 पाणी परत टाकून घेतलेलं. तर पाणी घालतो ना तर त्यावेळेस थोडंसं हाताने ढवळून घ्यायचं हलक्या हाताने, खूप रगडायचं वगैरे नाही, नाही तर त्याची सालं अशी निघून जातात. तर 2 पाण्यानेही स्वच्छ करून घ्यायची आणि मग त्याच्यावरती ना एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटने त्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं. तर मटकीला हलकीशी मोड आलेली आहे, कारण मटकीला खूप मोड नको होती, अगदी थोडीशी मोड पाहिजे होती. म्हणून मी त्या गंजामध्येच राहू दिलेली आणि सकाळी सकाळी मी हे काम केलं आणि जवळपास 3:30-4 वाजता मी मिसळ तयार करायला घेतली. आता आपण ही सगळी मटकी जी आहे एका कुकरमध्ये टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये 5.5 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं. म्हणजे जवळपास हात घातल्यानंतर 3 कांडे एवढं पाणी असायला पाहिजे, तेवढं पाणी घालून घ्यायचं. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे आणि जिरे याची ती पूड आहे. तुम्ही याच्याऐवजी मिसळ मसाला पण त्याच्यामध्ये टाकू शकता. पोहे खायच्या चमच्यानी 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आणि 1 चमचा तेल. या सगळ्याला आपण एकदा ढवळून घेऊ आणि कुकरला झाकण लावून हाय फ्लेम वरती फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. जशी शिट्टी झाली तसा कुकर पटकन बंद करून द्यायचा, कारण हे खूप गलगलही व्हायला नको आपलं. आणि म्हणून त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते खूप जास्त घालायचं. जास्त पाणी घातलं की ती अशी पिन्ना पिन्ना होत नाही, त्याच्यामध्ये त्याचे दाणे आपल्याला दिसले पाहिजे. मटकी शिजून झालेली आहे, आपण चेक करू. बरेच जण ना इथे मिक्स कडधान्य पण घेतात आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट शिजलेली आहे. म्हणजे आपले दाणे जे आहे असे दिसायला पाहिजे, दाणेदार दिसायला पाहिजे आणि एकदम सॉफ्ट पण झालेली आहे. तर मिसळीसाठी मसाला तयार करून घेऊ. तर 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून सोप, 1 टेबलस्पून जिरं आणि 2 चक्री फुलं. 2 नाही आहे, 1.5च आहे. पोहे खायच्या चमच्यानी अर्धा चमचा मिरे घेतलेले. मिऱ्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता आणि 5-6 लवंग घेतलेल्या. कारण मला खूप स्पायसी करायचं नव्हतं म्हणून मी लवंग आणि मिऱ्या थोडे कमी घालून घेतलेले. नंतर 5 लाल मिरच्या, गुंटूर मिरच्या आहे आणि 3 जे आहे ते बेडगी मिरच्या आहे. त्याच्यामुळे रंगही छान येतो आपल्या मसाल्याला आणि स्वाद पण चांगला येतो. नंतर 4 तेजपत्त्याची पानं आहे आणि हे सर्व आपण लो टू मीडियम फ्लेम वरती छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घेऊया. तर आपले इथे मस्त भाजून झालेले आहे, छान सुगंध येतोय त्याच्यामधून. आपण हे काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये पाव कप असे पातळ असे खोबऱ्याचे काप तयार करून घेतले. याला छान असं सोनेरी रंगाचं येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं ते जळत नाही किंवा त्याला रंग पण छान येतो. आणि त्याला चांगला रंग आला की मग आपल्या मिसळीला पण रंग छान येतो.
आणि इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त सोनेरी डार्क सोनेरी रंग आलेला आहे. आणि आपण आता हे थंड करायला ठेवून देऊ. खडे मसाले आणि खोबरं एकत्र करून घ्यायचं. आपल्याला हे एकत्रच बारीक करायचं आहे. 4 कांदे घेतले आणि त्या कांद्याचे असे उभे आपण स्लाइस करून घेऊ, म्हणजे भाजायच्या वेळेस ते चांगले भाजले जातात आणि लवकर भाजले जातात. थोडेसे पातळ करून घ्यायचे म्हणजे काम आपलं सोपं होतं. नंतर एक हिरवी मिरची आहे, हिरव्या मिरचीला असं बारीक कापून घेऊ. थोडी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे. 2 टोमॅटो घेतले. टोमॅटोच्या पण अशा बारीक बारीक फोडी तयार करून घेऊ. आणि हे सगळं आपण स्वच्छ धुवून वापरतो आहे. नंतर एक मोठा लसणाचा गाठा घेतला आणि त्या लसणाच्या ह्या पाकळ्या आहेत. 2 इंची आल्याचा तुकडा आहे. त्याची वरची सगळी सालं काढून टाकायची आणि त्याचे पण आपण छोटे छोटे असे काप तयार करून घेऊ, म्हणजे वाटायच्या वेळेस ते पटकन वाटले जातात. कांदे भाजून घेऊ. त्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घालून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा रंगही छान येतो आणि जळत नाही कांदे. आणि सुरुवातीला हाय फ्लेम वरती भाजून घ्यायचे. चांगले आपल्याला डार्क सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे कांदे भाजून घ्यायचे. तर कांदे आपले इथे छान सोनेरी रंगाचे झालेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा आणि हे आल्याचे तुकडे घालून घेऊ. तर त्या लसणावरती पण असे छोटे छोटे छान जळल्याचे स्पॉट येतात. तर तसे स्पॉट येईपर्यंत या लसणाला पण याच्यामध्ये परतवून घेऊ. चांगले परतवून झालेले आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड होते. खडे मसाले थंड झालेले आहेत. ते आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेऊया. तेजपत्ता जो आहे तो इकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते बारीकही चांगले होतात आणि मिक्सरच्या बाहेर पण पडणार नाही. तर आपलं हे बारीक करून झालेलं आहे. पण माझ्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलंच नाही. 1 चमचा आमचूर पावडर त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि अर्धा चमचा हळद. आणि आता याला परत एकदा आपण फिरवून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे. आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे आपल्याला लागलं तेवढंच आपण टाकणार आहे. उरलं तर तुम्ही हे कशालाही वापरू शकता. उसळीमध्ये टाकू शकता वेगवेगळ्या, किंवा भाज्यांमध्ये पण घालू शकता रश्श्याच्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण, कांदा हे बारीक करून घेऊ. त्याच्यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घालून घ्यायच्या आणि चांगलं असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. ते एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि हे जे सगळे भांडे आहे ना, ज्या भांड्याला लागलेलं असतं मसाला वगैरे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना ते भाजीसाठी वापरून घ्यायचं. तर आपण मिसळ फोडणी घालूया. त्यासाठी मी 4 टेबलस्पून तेल घेऊन घेतलं. तेल तुमच्या आवडीने घ्या, कमी अधिक करू शकता. मसाल्याची पेस्ट आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. मसाला ऑलरेडी आपण चांगला भाजून घेतला, त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही. थोडासा हलकासा परतवून झाला तेलामध्ये की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. तर या टोमॅटोला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मीठ घालून घेऊ, म्हणजे टोमॅटो आपले लवकर सॉफ्ट होतात. तर 2 चमचे इथे मी मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर. इथे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता, कारण मिसळ चमचमीत चांगली लागते. आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे, त्याच्यामुळे मसाल्याचा फ्लेवर चांगला येतो, मसाल्याचा रंग चांगला येतो. पण वेगळी मिरची पावडर घालून घ्यायचं. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि ह्या टोमॅटोला सॉफ्ट होऊ देऊ. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये तयार करून घेतलेला मिसळ मसाला घालून घेऊ. तर मी 4 चमचे घातलेला आहे पोहे खायच्या चमच्यानी, लागलं तर आपण अजून घालू. आणि याला चांगलं एकदा परतवून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे. आता मी त्याच कढईमध्ये हे काढून घेतलं होतं, सॉरी थोडंसं सांडलेलं. आता त्याच्यामध्ये ही शिजवून घेतलेली मटकी आपण टाकून देऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथे आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. थोडंसं पाणी मी परत घालून घेते, कारण आपलं मिक्सरचं वगैरे पॉट होतं त्याला सगळं लागलं होतं. तर परत मी इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला 5.5 ग्लास पाणी आणि आता 1.5 ग्लास पाणी, म्हणजे जवळपास 7 ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे. आणि आता ही कन्सिस्टन्सी मिसळ पावसाठी अगदी परफेक्ट आहे. या वेळेस तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचं, मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर, किंवा तुमच्या मसाल्याचं प्रमाण कमी झालं तर. मी पण तेच केलेलं आहे. 1 चमचा मीठ परत टाकून घेतलं आणि परत मी 2 चमचे मिसळ मसाला घातलेला. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान याला उकळी आलेली आहे. अशी एक मोठी उकळी आली की त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम स्लो करायची आणि थोडा वेळ 5च मिनिट याला शिजू द्यायचं. म्हणजे काय होते, सगळे मसाल्याचा जो आहे ना तो फ्लेवर यायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर मंद आचेवरती आपण आता हे 5 मिनिट शिजवून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपली उसळ पण छान आहे. आपण जेव्हा बाहेर खातो ना तर त्याच्यामध्ये उसळ जे आहे ते आपल्याला बिलकुल दिसत नाही, कडधान्य नुसता रस्साच असतो त्याच्यामध्ये पातळ. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि मंद आचेवरती 5च मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मिसळ 5 मिनिट मंद आचेवरती शिजवून घेतल्यानंतर
मी गॅस बंद करून दिला होता आणि आता आपण जवळपास 1 ते 2 मिनिटानंतर त्याचं झाकण उघडतोय आणि तुम्ही बघू शकता किती छान तर्री रस्सावरती आलेला आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. म्हणजे ह्या मसाल्यामुळे बघा इतका छान रंग आला आणि आपण ते सगळं प्रोसेस जी आहे स्टेप बाय स्टेप केली ना, त्याच्यामुळे त्या मिसळला रंग खूप छान येतो आणि म्हणजे चव तर अप्रतिम झालेली आहे मिसळची. मिसळ सर्व्ह करूया. तर छान पाव रेडीमेडच आणलेले आहे. तर एका खोलगट प्लेट घ्यायची आणि खोलगट प्लेटमध्ये ही मिसळ टाकायची. तर थोडीशी मिक्स करून टाकायची. वरचं यायला नको, सगळंच त्याच्यामध्ये आलं पाहिजे. नंतर पाव एका वाटीमध्ये छान शेव पापडी ठेवायची. रस्सा पण ठेवायचा कारण ना रस्सा जास्त लागतो याला. म्हणजे शेव आपण त्याच्यामध्ये टाकतो ना शेव पापडी, तर ते ऍब्सॉर्ब करून घेते आणि म्हणून ते जास्त खाल्ले जाते आणि मग पोट भरतं आपलं असं होतं. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि अशी शेव पापडी थोडीशी त्या रस्स्यामध्ये टाकून द्यायची. म्हणजे ती अशी सॉफ्ट होते. वरून कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया, लिंबू पिळूया आणि छान मस्त पावासोबत एन्जॉय करूया. अगदी सुपर झालेलं आहे आणि टेस्टी झालेलं आहे. आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदा मिसळ नक्की करून बघा. अगदी 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 अप्रतिम चवीची मिसळ तयार होते. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.